मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी 4 प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती। त्यावर सह्या करा आणि ईडी कारवाईपासून वाचा असा निरोप देशमुखांना देण्यात आला। त्यावेळी सत्तेत नसलेल्या भाजप नेत्यांनी ही ऑफर दिली होती। ठाकरेंनी 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिले असं पहिल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं होतं। आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियांवर बलात्कार करून तिची हत्या केली दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख होता। अनिल परबांचे गैरव्यवहार त्याबाबत तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं होतं। अजित पवारांनी गुटखा विक्रेत्यांकडून कोट्यवधी गोळा करण्याचे आदेश दिले असं चौथं प्रतिज्ञापत्र होतं। 4 प्रतिज्ञापत्रांवर सही केल्यास ईडी कारवाई होणार नाही देशमुखांना सांगण्यात आलं। अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसल्यास 3 प्रतिज्ञापत्रांवर सही करा असा पुन्हा एकदा निरोप आला। सही केल्यास उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे जेलमध्ये जातील म्हणून देशमुखांनी नकार दिला। अनिल देशमुखांनी सही केली नाही म्हणून ते 13 महिने जेलमध्ये गेले।